जय महाराष्ट्र मित्रांनो, राज्यामध्ये मेंढी पालन व्यवसायास प्रोत्साहन देणे तसेच राज्यातील भटकंती करणाऱ्या भटक्या जमाती व तत्सम समाजातील पशुपालकांना बळ देणाऱ्या यशवंतराव होळकर महामेष योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी शासनाने अनुदान योजनेला मान्यता दिल्याची माहिती पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्र्यांनी दिली आहे। यामुळे पारंपरिक पद्धतीने मेंढी व शेळी पालनाचा व्यवसाय करणाऱ्या हजारो कुटुंबाला याचा फायदा होणार आहे। या अनुदान योजनेमुळे स्थलांतर करणाऱ्या पशुपालकांना शाश्वत उत्पन्नाचा स्रोत निर्माण होतील आणि त्यांची आर्थिक प्रगती देखील होणार आहे। या योजनेविषयीची अधिक माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। या अनुदान योजनेतून मेंढ्यांसाठी चराई अनुदान, मेंढी शेळी पालनासाठी जागा खरेदी अनुदान तसेच कुक्कुट पक्ष्यांच्या खरेदी व संगोपनासाठी अनुदान दिले जाणार आहे। यासाठी 12 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत। यशवंतराव होळकर महामेष योजनेमुळे धनगर व तत्सम जमातीला फायदा होत आहे। यशवंतराव होळकर महामेष योजनेमध्ये स्थायी व स्थलांतरित पद्धतीने मेंढी पालनासाठी पायाभूत सोयी सुविधेसह 20 मेंढ्या व 1 मेंढा नर अशा मेंढी गटाचे 75% अनुदानावर वाटप, सुधारित प्रजातींच्या नर मेंढ्यांचे 75% अनुदानावर वाटप, मेंढी पालनासाठी पायाभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देणारी 75% अनुदान दिले जाईल। मेंढी पालनासाठी संतुलित खाद्य उपलब्ध करून देण्यासाठी 75% अनुदान, हिरव्या चाऱ्याचा मुरघास करण्याकरिता घासगड्या बांधण्याचे यंत्र खरेदी करण्यासाठी 50% अनुदान तसेच पशुखाद्य कारखाने उभारण्यासाठी 50% अनुदान इत्यादी घटकांचा समावेश केला आहे। मेंढ्यांसाठी चराई अनुदान या योजनेमध्ये ज्या मेंढपाळ कुटुंबाकडे किमान 20 मेंढ्या व 1 मेंढा नर एवढे पशुधन आहे अशा कुटुंबांना माहे जून ते सप्टेंबर या 4 महिन्याच्या कालावधीसाठी प्रतिमाह 6,000 रुपये असे एकूण 24,000 रुपये चराई अनुदान वाटप केले जाणार आहे। मेंढी शेळी पालनासाठी जागा खरेदी अनुदान या योजनेमध्ये भूमिहीन मेंढीपाळ कुटुंबातील कोणत्याही एका सदस्यास अर्धबंदिस्त बंदिस्त मेंढीपालन करण्याकरिता जागा खरेदी करण्यासाठी जागेच्या किमतीच्या 75% अथवा किमान 30 वर्षासाठी भाडे करारावर जागा घेण्यासाठी भाड्यापोटी द्यावयाच्या रकमेच्या 75% रक्कम एक वेळेचे एक रकमी अर्थसहाय्य म्हणून कमाल 50,000 रुपये एवढे अनुदान दिले जाईल। कुक्कुट पक्ष्यांच्या खरेदी व संगोपनासाठी अनुदान या योजनेमध्ये 4 आठवडे वयाच्या सुधारित देशी प्रजातीच्या 100 कुक्कुट पक्ष्यांच्या खरेदी व संगोपनासाठी कमाल 9,000 रुपयांच्या मर्यादेत 75% अनुदान या बाबींचा समावेश केलेला आहे। या योजनेचा अर्ज www.mahamesh.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे। या संकेतस्थळावर जाऊन आपण ऑनलाईन अर्ज करू शकता। जर अर्जासंबंधित सविस्तर माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। आपण पुढील व्हिडिओमध्ये ऑनलाईन अर्ज कसा करायचा याविषयीची सविस्तर माहिती घेऊयात। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।